योजना आहे ही सरकारी योजना सगळ्यांनाच मिळाली पाहिजे. ज्या गोरगरीब आहे, श्रीमंत असू द्या, का तर तुम्ही ऑलरेडी उच्चारताना काय केलंय, लाडकी बहीण हा उच्चार केलाय, तर मग आता का फरक करायचा ना. सगळ्यांना ही योजना भेटलीच पाहिजे. आणि एकदा ह्यांनी ही योजना कधी केली, निवडणूक यायच्या आधी. का आता ह्यांना लोकसभेला कमी तिकीट मिळाली होती, म्हणून आता ही जी आमदारकीची निवडणूक झाली त्याच्यामध्ये सगळीकडे ह्यांना सीट हवी म्हणून त्यांनी ही योजना काढली का, आता हा प्रश्न आम्हाला सारखा सतावतो. निवडणुकी दरम्यान सरकारनं फक्त मतं मिळवण्यासाठी आमचा उपयोग करून घेतलाय असं अनेक महिलांचं आता मत आहे. कारण सरकारनं पुन्हा महिलांच्या फॉर्मची फेर तपासणी करण्याचा निर्णय आता घेतलाय. त्यामुळेच आपण इथे पाहू शकता महिलांमध्ये एक नाराजीचं वातावरण दिसतंय. त्या चारचाकीमधनं फिरतात म्हणजे त्यांना मन नाही का, त्यांना नाही का सरकारी कोणती योजना भेटाय, ह्याच्यातून अजून सरकारी योजना येतील, मग आता त्याच्या पुढच्या पण भेटणार नाही का. आत्ताची परिस्थिती वेगळी, आता चारचाकी आहे, अजून 6 महिन्यांनी चारचाकी नसेल, मग तेव्हा काय करायचं त्यांनी. हा कुठंतरी आधार भेटतोय महिलांना. काही जणांची घरं चालली आहेत, काही जणांना काहीतरी साधक भेटतंय, तर ही बंद केली नाही पाहिजे. माझी तरी हीच इच्छा आहे. हो, चुकीचं करते सत्तेत येण्यासाठी मग त्यांनी ह्या योजनेचा उपयोग केला का. निव्वळ सत्तेत येण्याकरता सरकारनं आमचा उपयोग केलाय का असा प्रश्न पडतोय या महिलांना. नमस्कार, मी अजित पालव आणि आपण पाहत आहात कोकणचे गजाली. तर सरकारनं पुन्हा सर्व लाभार्थी महिलांच्या फॉर्मची फेर तपासणी करण्याचा निर्णय येथे घेतलाय. जर या 5 शर्तीमध्ये तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला यापुढे लाभ मिळणार नाही. तर या 5 अटी कोणत्या आहेत त्या आपण पाहूया. त्याचबरोबरीनं ज्या अंगणवाडी सेविकांना या कामासाठी नियुक्त केलं गेलं आहे त्यांचं म्हणणं काय ते देखील आपण पाहणार आहोत. एका फॉर्मला 50 रुपये प्रमाणे ते देणार होते, तर आम्ही रात्रंदिवस जागून केले. दिवसात फॉर्म जात नव्हते, आम्ही पहाटे 3-3 वाजता उठून फॉर्म भरलेले. तर प्रत्येकीने 200, 250, 400, 500 असे फॉर्म भरले, पण त्याचे 5 पैसे सुद्धा आम्हाला अजून मिळाले. आमचे त्यांनी यादी लिहून घेतलेल्या आहेत, म्हणजे आम्ही ऑफिसला आमच्या याद्या दिल्यात, सगळं दिलं, पण अजून आता किती महिलांना सगळ्यांना 1,500चा हप्ता मिळतोय, मग आमचेच पैसे का रखडले. नाही ना, बरोबर आहे. अंगणवाडी सेविकांना पैसे मिळालेच पाहिजेत ना, अंगणवाडी सेविकांना पैसे मिळाले पाहिजेत, पण लाभार्थी महिलांसाठी जे काही निकष आणि पडताळणी जे काही होते, पडताळणी म्हणजे आधीच करायला होती, नाही झाली, पण आता केली. आता करायचं म्हटल्यावर त्या बायका म्हणतात हे चुकीचं आहे. सगळ्या एकसारख्याच आहे ना सरकारच्या बहिणी, का वेगवेगळ्या आहेत, चुलत आणि सख्या, असं नको. आता सरकार लाडक्या बहिणींना मात्र लाभ देत आहे, परंतु ज्या महिलांनी अंगणवाडी सेविकांनी रात्रंदिवस मेहनत करून फॉर्म भरलेत त्यांना मात्र यापासून अजून वंचित ठेवण्यात आलं आहे. सरकारनं प्रत्येक फॉर्म भरण्यामागं 50 रुपये जाहीर केले होते, परंतु ते देखील त्यांना मिळाले नाहीत असं म्हणणं आहे अंगणवाडी सेविकांचं. त्याचबरोबरीनं ते हे देखील म्हणत आहेत की तेव्हा सुरुवातीला फॉर्मची पडताळणी का केली नाही. त्यामुळे अंगणवाडी असो किंवा लाडक्या बहिणी असो सर्वांमध्ये आता नाराजीचं वातावरण दिसतंय. कारण आतापर्यंत जवळपास 5 लाख महिलांना या योजनेपासून बाद करण्यात आलंय. आता या 5 अटी आणि शर्ती कोणत्या आहेत ते आपण पाहूयात. आणि जर या अटी आणि शर्तीमध्ये तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नसेल तर तुम्ही काय करायचं आहे ते देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ माझ्या सर्व माता भगिनींना शेअर करा, व्हॉट्सअप करा. चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा. आता येथे पाहू शकता लाडकी बहीण योजना. आता लाडक्या बहिणींच्या घरामध्ये या 5 वस्तूंची चेकिंग सुरू झाली आणि अंगणवाडीच्या सेविकांनाच ही मोठी जबाबदारी आता देण्यात आली आहे. ज्यांचं मत आहे की मागे जी आम्ही मेहनत केली त्याचेच पैसे आम्हाला अजून मिळाले नाहीत. आता या 5 अटी आणि शर्ती कोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत आणि त्यापासून तुम्हाला कसं वाचता येईल ते देखील आपण पाहूया. तत्पूर्वी तुम्हाला काय वाटतं, ही फेर तपासणी करणं आता योग्य आहे की नाही कमेंट करून अवश्य सांगा, जेणेकरून सरकारच्या देखील ध्यानात येईल की आता बहिणींमध्ये सुद्धा किती आक्रोश भरला आहे. आता पहिली चौकशी होणार ती म्हणजे तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे का व ती कोणाच्या नावावर आहे. जर असेल तर तुमचा अर्ज तात्काळ ऑनलाईन रद्द केला जाईल. आता RTO कडून एक डेटा देण्यात आला आहे, ज्या डेटामध्ये ज्या लोकांच्या नावावर 4 चाकी वाहन आहे त्यांची नावं त्यामध्ये नमूद आहे. आता हा डेटा घेऊन अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येतील आणि तेथे पडताळणी होईल की ज्यांच्या नावावर 4 चाकी वाहन आहे, 4 व्हीलर आहे, त्यांच्याशी तुमचं काही नातं आहे का.
एखाद्याची पत्नी आहे का किंवा त्याची आई आहे का हे तिथे तपासलं जाईल आणि असं आढळल्यास तुमचं ऑनलाईन फॉर्म लगेच रद्द करण्यात येईल. आता या बाबतीत बहिणींचं मत काय आहे ते देखील आपण आता थोडक्यात पाहूयात. 4 चाकी आहे म्हणून ते पैसे देणार नाही. मतं मागताना त्यांनी हा विचार नाही केला का की ह्यांच्याकडे 4 चाकी आहे किंवा ह्यांच्याकडे 2 व्हीलर आहे म्हणून. तेव्हा तर त्यांनी सरसकट सगळ्या बहिणींना पैसे दिले. मग आता इलेक्शन झालं, सगळ्या गोष्टी त्यांचे सगळं झाले, सत्ता आली म्हणून मग त्यांना 4 चाकी बहीण आठवली का की ह्यांच्याकडे 4 चाकी, आता ह्यांना आपण पैसे द्यायचे नाही म्हणून. पण हे चुकीचं आहे. जे हे चाललेलं हे चुकीचं आहे. 4 चाकी असो किंवा 2 चाकी असो. आणि आता तुम्ही त्यांचे फॉर्म बाद करणारे म्हणतात ते कशासाठी? मग हे तुम्ही पहिल्यांदा का नाही केलं? म्हणजे एकीकडे लाडकी बहीण म्हणतात, एकीकडे दोडकी बहीण पण केली लगेचच. कोणाला 1.5 येतात तर कोणाला 2 येतात, कोणाला 3 येतात. असेही प्रकार आम्ही पाहिलेले आहेत आमच्यामध्ये की एकीला 1.5 आले तर एकीला 2,000 आलेले. आणि आता 4 चाकी बघणार, बंगला बघणार किंवा काय. आता कॉमन साधं रोडवरचा जरी भिकारी असला ना त्याच्याकडे सुद्धा आयफोन आहे. मग तुम्ही त्यांचेही पैसे कट करणार आहात का? मग हे जे चाललंय ते आमच्या मते चुकीचं आहे. आता तुमची दुसरी चौकशी म्हणजे तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे, जसं की शेती किंवा प्लॉट. आता ते देखील ऑनलाईन पद्धतीने चेक केलं जाईल आणि असेल तर तात्काळ तुमचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने रद्द करण्यात येईल, म्हणजेच तुम्हाला योजनेतून बाद करण्यात येईल. आता तिसरी चौकशी कोणती होणार ती म्हणजे तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत आहे का. आता समजा तुमच्या घरात एखादी व्यक्ती टॅक्स पे करत असेल, ती गव्हर्नमेंट सर्वंट असेल किंवा त्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती असेल, तर त्या घरातील जेवढ्या लाभार्थी महिला असतील त्यांचा लाभ लगेच बंद करण्यात येईल. आता या सर्व गोष्टींवर तुम्हाला काय करायचं आहे ते देखील मी पुढे सांगणार आहेत, पण अजून 2 नियम कोणते आहेत ते आपण पाहूयात. आता येथे चौथी चौकशी म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे की जास्त असल्यास तुम्हाला देखील योजनेतून तात्काळ बाद करण्यात येईल. आता न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपणाकडे काही महिलांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत ते आपण पाहूयात. मला तरी असं वाटतं की हे सगळं नाही व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही फक्त निवडणुकीपुरता आमचा वापर करून घेतला, हे नाही व्हायला पाहिजे. मग ह्याच्यामध्ये तुम्ही निवडणुकीपुरता आमच्याशी गोड बोललात, मग त्यावेळेस तुम्हाला आम्ही जेव्हा डॉक्युमेंट दिले त्यावेळेस तुम्हाला दिसलं नाही का? आम्ही पण लिगली सगळ्या गोष्टी केल्या ना, त्यावेळेस तुम्हाला दिसायला हवं होतं. मग तुम्ही फक्त निवडणुकीपुरतं महिलांसोबत गोड बोललात, मग तिथं तात्पुरती लाडकी बहीण आली. हे नको व्हायला. मला तर 2 महिन्याची आलीच नाही. आणि हे सगळ्यांना मिळालं पाहिजे, कारण का आमची परिस्थिती एक तर चालू करायला नको होतं आणि केली आहे तर सगळ्यांना मिळायला पाहिजे होतं. ज्याच्याकडे 4 चाकी आहे त्यांनी फॉर्म भरूच नाही. आता वेगवेगळे नियम लावले जातात, काय वाटतं तुम्हाला? मला तरी वाटतं हे चुकीचंच आहे. त्यांनी सरसकट सगळ्यांनाच द्यायला पाहिजे. कारण तुम्ही देताना असं पहिल्यांदाच कट करायला पाहिजे होते ना की हे 4 चाकीवाले नको, हे शेतीवाले नको. त्याच्याबरोबर सगळेच हे होतात. आता एखाद्याकडं नाहीच आहे 4 चाकी आणि त्याला मिळाले आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्याला नाही मिळाले, तर हेच सरकारचं हे आहे ना. त्यात बायकांचं काय त्याच्यात हे. मग तुम्ही सांगितलं म्हणून सगळ्या भगिनींनी भरला फॉर्म. मग त्यांनी सरसकट सगळ्यांना द्यायला पाहिजे. आता तुम्ही पाहिलं महिलांचं म्हणणं आहे द्यायचा होता लाभ तर सरसकट सर्वांना द्यायचा होता, अन्यथा कोणालाही द्यायचा नव्हता. त्याचबरोबरने आपण हे देखील पाहिलं की काही महिलांनी म्हटलंय की कोणाला 1,500 तर कोणाला 2,000चा हप्ता येतोय. आता लाडक्या बहिणींच्या सर्व प्रश्नांची उत्तरं सरकार काय देणार हा एक सरकारच्या समोर मोठा प्रश्न असणार, हे मात्र 100% नक्की. आता आपण पाहूयात 5वा आणि शेवटचा नियम काय लावलाय. आता येथे पहा 5वी चौकशी. 5वी चौकशी म्हणजे तुमच्या कुटुंबात किती महिला लाभ घेत आहेत. जर तुमच्या कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर त्या उर्वरित महिलांचा लाभ आता लगेच बंद करण्यात येईल आणि हे सर्व होणार आहे ऑनलाईन पद्धतीनं. आता तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीच्या नावावर 4 चाकी वाहन असेल व त्याची नंबर प्लेट येलो असेल म्हणजे टी पासिंग असेल, म्हणजेच त्या वाहनाचा उपयोग तुम्ही स्वतःसाठी न करता आर्थिक कमाईसाठी करत असाल तर मात्र तुमचा लाभ कॅन्सल होणार नाही. त्याचबरोबरीनं तुमच्या भावाच्या किंवा वडिलांच्या नावावर अधिक प्रॉपर्टी असेल, तुमचं लग्न झालं असेल परंतु तुम्ही रेशन कार्ड वरून नाव कमी केलं नसल्यास सर्वप्रथम तुम्ही तुमच्या रेशन कार्ड वरून नाव कॅन्सल करून घ्या, जेणेकरून तुमचा लाभ बंद
बंद होणार नाही. आता फेर तपासणीच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला हा निर्णय योग्य वाटतो की नाही? ही फेर तपासणी तात्काळ बंद करावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. अजूनही काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता. तर कोकणचे गजाली या माध्यमातून तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणे हाच माझा हेतू आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आवर्जून करा. माझ्या माता भगिनींनो, चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा. तुम्ही व्हिडिओ पाहता मात्र सबस्क्राईब करायला विसरून जाता तर कृपया सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह. तोवर तुमची रजा घेतो. काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर अँड बाय.